अवैधरित्या गोवंशीय जनावरे वाहतूक करत असताना पोलिसांवरील जीवघेणा हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला। वरील प्रकरणात सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी आरोपी ट्रक चालक समीर कुरेशी आणि इतरांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307, 353, 427, 429 व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे आणि त्याची ने-आण करणे नियंत्रण अधिनियम 1976 चे कलम 3 आणि 13, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 9, 11, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 9 आणि 11, तसेच प्राण्यांचे परिवहन नियम 1978 चे कलम 46, 56, तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 चे कलम 83, 177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजी यांनी मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 6:30 ते 7 दरम्यान गुरु नानक चौक येथे एका तपकिरी रंगाच्या आयशर टेम्पो गोवंशीय जनावरे घेऊन येणार आहे। तसेच वरील माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाणे येथील शासकीय वाहनाने गुड मॉर्निंग पथक रवाना झाले होते। त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या जवळ राज रद्दी डेपोच्या समोरील सार्वजनिक रोडच्या बाजूला सापळा लावून थांबले असता सुमारे 6:40 च्या सुमारास माहितीप्रमाणे तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो क्रमांक MH11M4789 आढळून आला। सदरच्या टेम्पो चालकास पोलीस कर्मचाऱ्यांनी टेम्पो थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने तसेच त्यांच्यासोबत टेम्पोमध्ये असलेल्या दोन्ही आरोपींनी पोलिसांना पाहून जीवे मारण्याच्या उद्देशाने ताब्यातील टेम्पो अंगावर घातली आणि त्यानंतर टेम्पो चालक आणि इतर 2 आरोपी हे पळून गेले। सदर टेम्पोमध्ये एकूण 21 नग गोवंशीय जनावरे आढळून आली। या घटनेत शासकीय वाहनाचा दरवाजा तुटून आर्थिक नुकसान तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून आरोपी पळून गेले होते। यातील ट्रक चालक समीर कुरेशी याला दिनांक 7 मार्च 2023 रोजी अटक करण्यात आली होती। त्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। जिल्हा सत्र न्यायाधीश खुने यांनी आरोपी ट्रक चालकाचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर रावटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमनी, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे, ॲडव्होकेट वैभव भोंगे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।